प्रात्यक्षिक दाखवायला आज एक खास व्यक्ती सुद्धा इथे येते, जिला आत्ताच आपण या पडद्यावर पाहिलेलं आहे, जिच्या नावातच ऊर्जा आहे. असं वचन दिले तू मला या मालिकेतलं ऊर्जा शिंदे हे पात्र साकारणारी अनुष्का, तिला मी रंगमंचावर आमंत्रित करते. प्रत्युत्तर देताना मला असं वाटतं की ज्याने प्रश्न विचारलाय त्याच्यापेक्षा आपला आवाज दुप्पटीने लागलाच पाहिजे. तर पहिलेच सांगते, माझा आवाज खूप जोरात येणार. सो यांनी मला मगाशी सांगितलं होतं की कोणी जर आपल्या मागून वार केला, मागून कोणीतरी हात पकडला, तर त्याच्यावर प्रतिवार कसा मागून जर आपल्यावर कोणी वार केला तर त्याच्यावर प्रतिवार कसा करायचा हे त्यांनी मला सांगितलं होतं. आणि मला पण ही गोष्ट आजच कळली की आपल्या बॉडीतला सगळ्यात वीक पॉईंट हा आपला सेंटर पॉईंट असतो, आपल्या चेस्टचा सेंटर पॉईंट. तर ह्यांच्याकडून मी 1-2 प्रात्यक्षिक इथे शिकले आहे, जे मी तुम्हाला दाखवेनच. पण मला वाटतं की हा विषय मुळात खूप महत्त्वाचा आहे आणि तो शाळा कॉलेजेसमध्ये झालाच पाहिजे. कारण आपल्याला खूप सवय लागली आहे गप्प बसण्याची आणि वार आपल्यावर होतो, अन्याय होतो, अत्याचार होतो. पण जसं ऊर्जा म्हणते सिरियलमध्ये की तक्रार करणं हा गुन्हा नाही आहे, तर अन्याय सहन करणं हा गुन्हा आहे. तर मला वाटतं ह्या निमित्ताने जसं आपण शारीरिक वार झाल्यानंतर कसा स्वतःचा बचाव करायला पाहिजे हे शिकतो, तसंच जेव्हा आपल्यावर अन्याय होतो, अत्याचार होतो, त्याच्या विरोधात तक्रार करायला पाहिजे, त्याच्या विरुद्ध आवाज उठवायला पाहिजे, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आता हे जे आहे, तू आत्ता जे प्रात्यक्षिक दाखवलंस यामध्ये तू कानावर वार केलास किंवा प्रतिवार केलास, तर तो किती जोरात असला पाहिजे आणि तो कानावरच का? म्हणजे आपला जो तळहाताचा भाग आहे, त्या तळहाताच्या भागामध्ये ताकद असते, तो आपला वीक पॉईंट आहे कानाचा. कारण आपली जी समोरची ॲक्शन आहे तो त्या कालावधीत संत होतो की तिला पुढे काय करावं हे सुचना नाही, म्हणून आपल्या पार शरीराचे काही वीक पॉईंट आहेत त्यावरती जर मानला तर समोरचा त्या कालावधीत शांत स्तब्धित होतो की आपण त्यामधून जाऊ शकतो. जर तुमच्यात ताकदच नाहीये, ज्यावेळेस त्याने कॉलर किंवा कोणतीही गोष्ट पकडून जोरात त्याचा फक्त सूट करून त्याला प्रेस जरी केलं तरी तुम्ही त्यामधून तुमचा बचाव करू शकता. वा, खरोखर छान. आणि हे पाहताना आम्हालाही असं वाटतं की खरोखर प्रत्येकानेच हे धडे घेतले पाहिजेत. ऊर्जा म्हणजेच अनुष्का, हे आत्ता तू प्रात्यक्षिक दाखवलंस, त्यांच्या मदतीने तू मगाशी आणि हे शिकलेली सुद्धा आहेस. तर हे शिकण्याच्या आधी तुला अशा प्रकारच्या मूव्ज माहिती होत्या का? म्हणजे आपण एक ठरवतो ना थोडंसं डोक्यात की असं कधी झालं तर मी कसं रिॲक्ट करीन त्याला, पण हे खूप वेगळं होतं, हे खूप टेक्निकली शिकवलं जातं. मी शाळेत कराटे शिकले होते, पण मला असं वाटतं की तेव्हा मला त्याचं इम्पॉर्टन्स नाही कळलं. पण आजच्या काळात जेव्हा आपण रोज उठून एक नवीन बातमी ऐकतो, तेव्हा मला असं वाटतं की ते मी अजून जास्त कंटिन्युअस करायला पाहिजे होतं, त्याची प्रॅक्टिस करायला पाहिजे होती. आणि मुद्दा हा स्त्रीचा नाहीच आहे. मला वाटतं बचाव आणि वार हे प्रत्येक स्त्री आणि त्याचबरोबर प्रत्येक पुरुषाला सुद्धा जमलं पाहिजे. सो हा खूप महत्त्वाचा विषय आणि थँक्यू, तुमच्यामुळे मला सुद्धा काही 4 मूव्स कळाल्या आणि दिस रादर इन्स्पायर्स मी की हे मी कंटिन्यू करायला पाहिजे. आणि याचा अवेअरनेस आज आपल्या मालिकेच्या लॉन्चमुळे होतोय, ह्याचा मला आणि वचन दिले तू मलाच्या स्टार प्रवाहाच्या संपूर्ण टीमला याचा आनंद.